ठाकरे बंधूंची एकोप्याची भाऊबीज पाहायला मिळते। भाऊबीज निमित्त ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे पुन्हा एकदा एकत्र आलेत आणि त्याची हे एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघू शकतोय। ही दृश्य जे ठाकरे प्रेमी आहेत त्यांना सुखावणारी आहे। शिवसैनिक, शिवसेना युबीटीचे आणि मनसैनिक यांना सुखावणारी ही दृश्य आहेत, कारण या दोन्ही बंधूंनी एकत्र यावं अशी इच्छा कार्यकर्ते ग्राउंड लेवलवर व्यक्त करत होते। नेते सुद्धा तशी इच्छा व्यक्त करत होते आणि अशातच आता यंदाच्या दिवाळीमध्ये हे ठाकरे बंधू एकत्र आपल्याला दिसून येत आहेत आणि भाऊबीज साजरी होतीये ठाकरे बंधूंची। तेव्हाची हे एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघू शकतोय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे पुन्हा एकदा एकत्र आलेले आहेत। काल सुद्धा हे दोघेही एकत्र होते आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत। प्रणाली, काय सांगाल, आज भाऊबीज आणि ठाकरे बंधू ही भाऊबीज साजरी करताना दिसत आहेत। एक्सक्लुसिव्ह दृश्य आपल्याकडे आहेत। आता इनसाइड माहिती नेमकी काय आहे या विषयीची? आपण पाहतोय की उर्वशी ठाकरे यांचे फोटो आहेत आणि 4 भाऊ एकाच कोचवर बसलेले आपल्याला बघायला मिळतात आणि उर्वशी यांनी तेजस आणि आदित्य ठाकरे या दोघांनी ओवाळलेलं आहे। अमित ठाकरे यांना तर त्या आतापर्यंत ओवाळत आलेल्याच आहेत, परंतु पहिल्यांदाच कदाचित आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांना ओवाळण्याची संधी सुद्धा त्यांना मिळालेली आहे आणि खऱ्या अर्थी भाऊबीज गेल्या काही वर्षांमध्ये ही कौटुंबिक दुराव्याचा परिणाम हे त्यांच्या मुलांवरही होत असतात। त्यामुळे जरीही समवयस्क असले, जरीही जवळपासच्या वयाचे असले तरी आतापर्यंत या दोन ठाकरेंच्या ही जी नवी पिढी आहे या पिढीला आपण एकत्र फारसं बघितलेलं नाही। परंतु आजच्या फोटोमध्ये आपण आता पाहतो आहोत की उर्वशी ठाकरे यांनी आदित्य ठाकरे त्याचबरोबर तेजस ठाकरे यांना सुद्धा ओवाळलेलं आहे आणि वरच्या फोटोमध्ये आपण पाहतो आहोत की जयजयवंती ठाकरे जे आहेत देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांना ओवाळलेलं आहे। राज ठाकरे यांना तर त्या ओवाळत आलेल्याच आहे, कारण राज ठाकरे यांची त्या सख्खी बहीण आहे, परंतु उद्धव ठाकरे यांना मात्र गेल्या कित्येक वर्षात त्यांनी ओवाळलेलं नसेल। कदाचित लहानपणी ओवाळण्याची संधी त्यांना मिळाली असेल, तरुणपणातही कधीतरी त्यांनी ओवाळलेलं असेल, परंतु गेल्या काही वर्षात विशेषतः राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडल्यापासून आतापर्यंत या गेल्या 19-20 वर्षामध्ये ही संधी कदाचित त्यांना मिळाली नसेल किंवा हा दिवस कदाचित गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या तरी ऐकिवात नाही असं झाल्याचं। परंतु इतक्या वर्षानंतर जेव्हा 2 ठाकरे बंधू एकत्रित येत आहे, जयजयवंती ठाकरे यांनी आपण पाहतो आहोत की आज उद्धव ठाकरे यांना ओवाळलेलं आहे आणि साहजिक आहे की जरी हे कौटुंबिक क्षण अत्यंत महत्त्वाचे मानले जातात, म्हणजे जरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे 2 राजकीय पक्ष एकत्रित येतील न येतील याच्या चर्चा सुरू असल्या तरीही आत्ताच्या घडीला कौटुंबिकरित्या हे जे 2 ठाकरे एकत्रित आलेले आहेत त्याचे एक सुंदर दृश्य, त्याचे एक सुंदर फोटो जे आहेत ते आता अवघा महाराष्ट्र पाहतोय। साहजिक आहे की हे फोटो बघितल्यानंतर मनसैनिक, शिवसैनिक आणि त्याचबरोबर ठाकरेंवर प्रेम करणारी जी काही मंडळी आहे त्यांना हे फोटो बघून अत्यंत आनंद होत असेल। भाऊबीजेसारखा दिवाळीतला अत्यंत महत्त्वाचा सण आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी त्यांची बहीण जयजयवंती देशपांडे यांच्याबरोबर साजरा केलेला आहे। राजकीय सूत जुळतील न जुळतील, परंतु ठाकरे 2 ठाकरेंमधलं जे कौटुंबिक दुरावा होता तो आता संपुष्टात आलेला आहे आणि हे चित्र बघून नक्कीच महाराष्ट्र सुखावला असेल। साहजिक आहे की या क्षणाची वाट अनेक जण आहेत, म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर चंदू मामा जे आहेत त्या दोघांचेही मामा ते कित्येक वर्ष प्रयत्न करत होते की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्रित यावं। अखेर तो दिवस त्यांनी बघितला, याचा आनंद सुद्धा त्यांना नक्कीच होत असेल। असेच अनेक शिवसैनिक आहेत, मनसैनिक। बरोबर आहे प्रणाली, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। याविषयीचे अपडेट आपण घेत राहूयात।